नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव वेंगुर्ले या मार्गावरील कर्नाटक महाराष्ट्र सरहद्दीवरील बाची शिनोळी या सीमेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या जमावाच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात आले. आंदोलन स्थळी बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर रस्ता आठवडाभरात दुरुस्त करून देण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. बेळगाव वेंगुर्ला हा 3 राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. कर्नाटकातून महाराष्ट्र गोवा आणि गोवा महाराष्ट्रातून कर्नाटक अशा राज्यातून याच मार्गे ये-जा सुरू असते. मात्र गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याकडे सातत्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झालं आहे. या रस्त्यांवरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झाल्याने हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. सर्वप्रथम श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी महाराजांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांचे देखील स्वागत करण्यात आले. श्रीमंत शाहू महाराज यांनी राजवाड्यातील मंदिरात आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व विजयराजे निपाणकर यांनी शाल फेटा हार घालून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत राजकुमारी ऋतंबरा राजे निपाणकर, राणीसाहेब श्रीमंत साम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांचे स्वागत आणि सत्कार केला. स्मार्ट सिटी अंतर्गत जुन्या पीबी रोडचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये काही जणांची जागा घेण्यात आली, मात्र त्यांना भरपाई रक्कम दिली गेली नाही. न्यायालयाने आदेश देऊनही रक्कम दिली नसल्यामुळे सदर जागा मालकांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. संबंधित जागा मालकांना महानगरपालिकेला अंदाजे 20 कोटी रुपये देणे गरजेचे आहे. त्याची तरतूद करायची असून त्यासाठी तातडीची कौन्सिल बैठक मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी 11:30 वाजता बोलवण्यात आली आहे. शहरातील विविध रस्ते स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आले. हे रस्ते करताना रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी अनेकांची जागाही घेण्यात आली, मात्र त्यांना नुकसान भरपाईच दिली गेली नाही. एकतर दडपशाही करत जागा हिसकावण्यात आली आणि नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे अनेक जणांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायालयाने अनेकांना मोठी रक्कम देण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे महानगरपालिकेला मोठा दणका बसलाय. मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 200हून अधिक जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. श्री ऑर्थो व ट्रॉमा सेंटरच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री ऑर्थोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर आय देवगौडा यांच्या उपस्थितीत व कारागृहाचे अधीक्षक BM कोटरेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर देवगौडा म्हणाले की प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. उत्तम आरोग्याशिवाय दुसरी संपत्ती नाही. त्यामुळेच आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरक्तदाब, मधुमेह, संधिवात, पाठदुखी, चर्मरोग आणि हाडांची ठिसूळता आदी तपासण्या करून मोफत औषधे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरामध्ये भाजपच्या आंदोलनाप्रसंगी काल माजी आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी आंदोलन छेडून आमदार पाटील यांच्या प्रतिमेला शेण फासून निषेध व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे काल शनिवारी आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून संतप्त महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले.
यावेळी माजी आमदार संजय पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्याबरोबरच त्यांच्या प्रतिमेला शेण फासून महिला कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे लोकवर्गणीतून बांधलेल्या स्वयंपाक खोलीचे उद्घाटन अनंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेची विविध क्षेत्रातील कामगिरी पाहता त्यांनी दिलेल्या मदतीशिवाय जादा 51,000ची देणगी जाहीर केली. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा रूपा धामणेकर होत्या. या शाळेत 222 मुले व 192 मुली असे एकूण 414 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत दुमजली असूनही शाळेला सोयीस्कर अशी स्वयंपाक खोली नव्हती. जी खोली आहे ती वर्गखोल्यांच्या जवळ असल्याने प्रार्थनेनंतर दूध माध्यान्ह आहार करताना अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी विद्यार्थ्यांनाही लक्ष केंद्रित करणं कठीण होत होतं. दरम्यान योग्य जागा आणि आर्थिक ताळमेळ होत नसल्यानं हे काम थांबलं होतं. शिक्षक, एसडीएमसी व शाळेच्या हितचिंतकांच्या प्रयत्नामुळे माजी विद्यार्थी, देणगीदार व पालकांच्या सहकार्याने नवीन किचन खोली पूर्णत्वास गेली. भाजपच्या कालच्या आंदोलनाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट बोललो नाही, मात्र तरीही जर माझ्या तोंडून अनावधानाने काही अपशब्द गेले असतील तर मी त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे माजी आमदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे काल आंदोलन छेडण्यात आले होते. बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले की अशा वेळी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महाशक्ती आज खऱ्या अर्थाने हवी होती. महाराजांनी रांझ्याच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता तसेच या नराधमांचं केलं पाहिजे, असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. आज छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते, ते असते तर असे गुन्हे करण्याची कुणाचीच हिंमत झाली नसती, असे ते म्हणाले. कंगराळी खुर्द गावाला लागून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचा परिसर श्रावण सोमवारचे निमित्त साधून स्वच्छ करण्याची मोहीम तीव्र गतीने सुरू आहे. मार्कंडेय नदीच्या परिसरात कचरा टाकू नये, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी गावामध्ये जनजागृती करण्यात आली होती. गावच्या बाहेरील शाहूनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, नेहरूनगर, सह्याद्रीनगर तसेच गावातून ये जा करणारे नागरिक या ठिकाणी कचरा टाकत होते. यामुळे मुख्य रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. हे ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. तरुण भारत पुरस्कृत घरकुल 2024 गृहबांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण व स्टॉल बुकिंग शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन बेळगाव आयोजित हे प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सीपीएड मैदानावर होणार आहे. प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण भाग्यनगर येथील लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, इव्हेंट चेअरमन अरविंद खडबडी, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर असोसिएशनतर्फे अध्यक्ष रमेश जीटी, इव्हेंट चेअरमन महेश अरबोळे, तरुण भारतचे चीफ मार्केटिंग ऑफिसर उदय खाडीलकर, श्रीराम इनोव्हेशनचे संचालक सचिन हंगीरगेकर, बिर्ला शक्ती सिमेंटचे सिनियर सेल्स मॅनेजर शांतापा हळिंगळी, जेके सुपर सिमेंटचे महेश वाळवेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील सर्व शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सीईटी, नीट सराव परीक्षांचे आयोजन करण्यात यावे. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी या परीक्षांची तयारी करण्यासाठी संसाधन व्याख्यातांद्वारे सराव परीक्षा आयोजित करून सीईटी पॅटर्न प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या शनिवारी पदवीपूर्व महाविद्यालयात सीईटी, नीट सराव परीक्षांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. आज बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शासकीय पदवीधर महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
तालुक्यातील 380 अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकांचा पगार गेल्या 3 महिन्यांपासून करण्यात आलेला नाही. तसेच अंगणवाडी बालकांना आणि गर्भिणी महिलांना अंड्याचे पैसेही जमा करण्यात आले नसल्याने अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकात नाराजी व्यक्त होत आहे. निदान गणेश चतुर्थीच्या वेळी तरी पगार जमा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अंगणवाड्यांना पुरवण्यात येणारा पौष्टिक आहार हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा तसेच सडलेला असून मुदतबाह्य पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात येत असल्याने अंगणवाडी शिक्षिका हतबल झाल्या आहेत. महिला बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबाबत जातीने लक्ष घालून पौष्टिक आहार आणि पगाराबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी होत आहे. राज्यातील विधान परिषद सदस्य इव्हान डिसोजा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या विरोधात तीव्र शब्दामध्ये अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात जर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्यास परवानगी दिल्यास आम्ही राज्यपालांच्या कार्यालयावर बांगलादेशात जसे घडले तशी कारवाई करू असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आमदार इव्हान डिसोजा यांच्यावर देशद्रोही कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना देण्यात आले. बेळगाव शहर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आज सकाळी पहाटे रोड वॉक अँड रन कार्यक्रमामध्ये पोलिसांनी भाग घेतला. दर शुक्रवारी सकाळी वॉक अँड रन हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन, बेळगाव पोलीस उपायुक्त डीसीपी रोहन जगदीश तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.